नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रेव्हेन्यू एक्सपेंडिचर अँड कॅपिटल एक्सपेंडिचर संदर्भात बोलणार आहोत। रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचा अर्थ काय होतो बघा, जे बिझनेसमध्ये खर्च सतत होत आहेत तर रिकरिंग आहेत त्यांना आपण रेव्हेन्यू एक्सपेंडिचर्स म्हणतो। रेव्हेन्यू एक्सपेंडिचर्स हे फायनल अकाउंट्समध्ये ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला शो केले जातील जर डायरेक्ट एक्सपेन्सेस असतील तर, किंवा जर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतील तर ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला शो केले जातात। याचे काही एक्झाम्पल्स आपण पाहू शकतो। परचेसेस अकाउंट, वेजेस, कॅरेज इनवर्ड, कॅरेज आउटवर्ड, सॅलरी अकाउंट, ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट, प्रिंटिंग अँड स्टेशनरीवरील खर्च असेल, ऑफिस रेंट असेल। नेक्स्ट आहे कॅपिटल एक्सपेंडिचर, भांडवली वस्तूंवरती केला जाणारा खर्च जो आहे त्याला आपण कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो। कॅपिटल एक्सपेंडिचर्स हे आपल्याला बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडला शो केले जातात। हे असे खर्च आहेत ज्याच्यामध्ये व्यवसायाला सतत करावे लागत नाहीत। उदाहरणार्थ आपण लँड अँड बिल्डिंग खरेदी करतो, प्लांट अँड मशिनरी खरेदी करतो, फर्निचर देखील खरेदी करतो। हे खर्च बिझनेसमध्ये 3-4 वर्ष किंवा 5 वर्ष लॉंग टर्म पिरियडसाठी केले जातात। म्हणजेच थोडक्यात हे खर्च आपल्याला कंटिन्युअसली करावे लागणार नाहीत। कॅपिटल एक्सपेंडिचर बॅलन्स शीटच्या असेट साईडला शो केले जातील। आता एखादा खर्च रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे किंवा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे हे डिपेंड आहे नेचर ऑफ बिझनेसवरती। उदाहरणार्थ एखाद्या क्लोथ शॉपमध्ये जे क्लोथ्स आपण खरेदी करतो आहे आणि विक्री करतो आहे, म्हणजे खरेदी केलेले जे क्लोथ्स आहेत ते आपले रेव्हेन्यू गुड्स होतील आणि त्याच्यावरचा खर्च आपला काय होणार आहे सांगा, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर होणार आहे। त्याच क्लोथ शॉपमध्ये जे फर्निचर आहे, कम्प्युटर आहेत, प्रिंटर्स आहेत ते कॅपिटल गुड्स असणार आहेत आणि त्यावरील खर्च हा कॅपिटल एक्सपेंडिचर राहील आणि तो बॅलन्स शीटच्या असेट साईडला शो केला जाईल। यामध्ये जो खर्च सतत करावा लागतो बिझनेसमध्ये त्याला आपण रेव्हेन्यू एक्सपेंडिचर बोलतो आणि जे खर्च आपल्याला सतत करावे लागणार नाही त्याला आपण कॅपिटल एक्सपेंडिचर बोलणार आहोत। तर दोघांचा इफेक्ट हा फायनल अकाउंट्समध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहे। रेव्हेन्यू एक्सपेंडिचर ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आणि कॅपिटल एक्सपेंडिचर्स बॅलन्स शीटच्या असेट साईडला। थँक्यू व्हेरी मच।